जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
माधव भरवा तुहा माधव भरवा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय राम कोई न भिकारी पंढरीचा वार करी 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 हाती माझा नेमधर्म हाती माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम 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 हीच माझी उपासना हीच माझी उपासना लागेल संतांच्या चरणा 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 हाती माझा नेमधर्म हाती माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा 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 हाती माझा नेमधर्म हाती माझा नेमधर्म हाती माझा नेमधर्म हाती माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम 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 गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार होईन विकारी होईन विकारी होईन विकारी होईन होईन विकार होईन विकारी होईन विकारी
करी पंढरीचा वार करी हाची माझा हाची माझा पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी हाची माझा मुखी विठ्ठल वाच राम ओ मुखी विठोबाचे नाम ओ मुखी मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम हाची माझा हाची माझा हाची माझा हाची माझा ठल विठ्ठल पुंडलीक वरदा हरी श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 होईन भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची होईन भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. श्री संत तुकाराम महाराज या अभंगात आपल्या जीवनातील पारमार्थिक नेम सांगताय. नेम करणं हा माणसाचा स्वभाव आहे, कारण नेम हा माणसाकरता असतो.
पशुपक्ष्यांकरता जनावरांकरता नेम नाही. मनुष्याकरता धर्म अधर्म नीती अनीती हे कायदे हे सगळे असतात. मनुष्य उणे धर्म म्हणजे जनावर. याचाच अर्थ जर धर्म नसेल तर त्याला पशु समजलं जातं. येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः ते मर्त्यलोके भुविभार भूता मनुष्य रूपेण मृगाशरंती. ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, ज्ञान नाही, दान नाही, शील नाही, धर्म नाही, चारित्र्य नाही, अशी माणसं केवळ आकारानं मनुष्य असतील तरी ते 4 पायाचे जनावर समजावी. विठ्ठल कारण पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय श्रेयस काय प्रेयस काय हे काही कळत नाही. उदाहरणार्थ आपल्या घरी बैल असतो, आपण त्याला वैरण टाकतो. त्याला कधी असं कळलंय की आपल्याला जेवढी खपेल तेवढीच घ्यावी, बाकीची बाजूला काढून ठेवावी. रात्र झालेली आता आपल्याला झोपायचंय, बाहेर लघवीला जाऊन यावं, सकाळ झाल्याच्या नंतर आता बाहेर संडासला जाऊन यावं, हे बैलाला कळत नाही. जिथं खाईल तिथं घाण करणं हा बैलाचा स्वभाव आहे. यदा कदाचित तो एसटी मध्ये बसला, एखाद्या स्टेशनला त्यानं शेंगा खायला घेतल्या तर खाऊन टरपलं पायाजवळच टाकतो. एखाद्या स्टेशनला जर त्यानं केळी खायला घेतली तर खाऊन त्या साली पायाजवळच टाकतो. एखाद्या स्टेशनला जर त्यानं पान खाल्लं तर खाऊन पायाजवळच थुंकतो. बैलाबद्दल बोलतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये नियम असणं आवश्यक आहे. जर नित्यनेम न करता अन्नभक्षण करत असेल तर त्याला तुकोबारा एक कुत्रा समजतात. काही नित्यनेमावीन अन्न खायतो श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ. म्हणून तुका म्हणे काही नाही नेमावीन मोकळा तो शीन दुःख पावे. या नेमाचे एकंदर 2 प्रकार आहेत. एक आहे शास्त्रीय नेम आणि दुसरा आहे अशास्त्रीय नेम. ज्या नेमाला शास्त्राचा आधार नाही त्याला अशास्त्रीय नियम म्हटले जातात. असे अशास्त्रीय नियम पुष्कळ आहेत. उदाहरणार्थ 16 सोमवारचं व्रत, अवचित मंगळवार, पी पाणी व्रत, 4 महिने दाढी वाढवणं, 1 वर्ष पायात बूट न घालणं, याला अशास्त्रीय नेम म्हणतात. जे नियम शास्त्रानं सांगितले त्याला शास्त्रीय नियम म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे कायिक नेम, दुसरा आहे वाचिक नेम, तिसरा आहे हे मानसिक नेम. म्हणून पहिला जो कायिक नेम आहे त्याचं वर्णन करत असताना देव, ब्राह्मण, आई, बाप, गुरु यांचं पूजन करणं, पावित्र्य, ब्रह्मचर्य या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला कायिक नेम म्हणावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून गीतेमध्ये वर्णन आले देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. यावर ज्ञानोबारांनी अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान केलं. पहिलं आहे देवपूजन. देवाच्या देवळापुढं सडा संमार्जन करणं, रांगोळी घालणं, देवाला साष्टांग प्रणिपात करणं, देवाची वारी करणं, तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्टौ पहार जैसे पाया उळीग घापे. आणि एवढंच नाही, आमचे तुकोबाराय म्हणतात की मी भगवंताच्या दरबारामध्ये लोटांगण घालीन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम
नामाचे पूजन घालील टांगण महाद्वारी हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. दुसरा आहे आई बापाची सेवा. सर्व तीर्थामध्ये आई वडील श्रेष्ठ तीर्थ आहे. काशी क्षेत्राला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व आई वडिलांना आहे. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फळ आई वडिलांना प्रदक्षिणा घालण्यात आहे. सकळ तीर्थांची हे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. किंवा माय बापे केवळ काशी तेने नवजावे तीर्थासी कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. तिसरा आहे ती गुरुसेवा. सद्गुरु प्रत्यक्ष ब्रह्म आहे. साक्षात देवालाही गुरुची आज्ञा मानावी लागते. संसारातून तारून नेणारा सद्गुरु शिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून गुरुची सेवा करावी. विठ्ठल 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 मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. त्याच्यानंतर दुसरा नियम सांगितला तो वाचिक नियम. जे दुसऱ्याला दुःख न देणारे सत्य प्रिय आणि हितकर असेल तेच बोलणे. तसंच स्वाध्यायाचा अभ्यास हे वाचिक नियम आहेत. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयम तप उच्यते. केव्हाही सत्य मधुर मोजकं अर्थभरीत संशयरहित कोणाच्या वर्माला न झोंबेल असं आणि कल न होईल असं बोला. मनुस्मृती सांगते सत्य बोल पण प्रिय बोल. सत्य असून अप्रिय असेल तर असं अप्रिय सत्य बोलू नको. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. कारण का व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो की एका मुलानं आपल्या आईला विचारलं आई खरं बोललं म्हणजे सख्या आईला राग येतो नाही का. तिनं सांगितलं बाबा रे माणसानं खरं बोला राग येण्याचा काय प्रश्न आहे. त्यावेळेला त्यानं सांगितलं की आई खरं सांग बाबा मरून 2 वर्ष झाली तरी तू कुंकू का लावते. ती म्हटली मेल्या तुझं सत्य माझ्याजवळच आलं का. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माऊलींच्या भाषेत बोलायचं झालं तर सातैसे साचा नि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही माणसं अशी बोलतात की शेवटी म्हणावं लागतं न बोलायचं काय घ्याल. यावर तुकोबरांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा. सूचना देणं हे योग्य असलं तरी मंगल प्रसंगी असं बोलणं योग्य नाही. वाणीनं असत्य बोलणं म्हणजे जणू पापाची खाणच आहे. असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी. म्हणून वाचेनं काहीतरी बरळणाऱ्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. अनंत वाचा परळती भरळ अनंत वाचा बरळती भरळ हरि मुखे भरा हरि मुखे भरा हरि मुखे भरा
अनंत वाचाळ बरळती बरळ. वाचाळामध्ये दोन प्रकार संभवतात, एक आस्तिक वाचाळ आणि दुसरा नास्तिक वाचाळ. नास्तिक वाचाळ म्हणजे चार्वाक, जे बोलण्यात प्रगल्भ आहे त्यांना चार्वाक म्हटलं जातं. आस्तिक वाचाळ म्हणजे वेदाला प्रमाण मानतात पण ईश्वर मानित नाही, म्हणून रिकामा वेळ मिळाल्यास गीता, भागवत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं पारायण करावं, पण रिकामा वेळ घालू नये. सकळ वैभव सांडावे, गीता भागवत पहावे. भगवंताचं नामस्मरण करणं हा वाचिक नेम आहे, म्हणून वेळोवेळा पारायण नारायण हे करी. तिसरा सांगितलेला आहे तो म्हणजे मानसिक नेम. मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, मौन वृत्ती, आत्मसंयम, कल्पनाविरहित अशी अंतकरणाची स्थिती, हे सगळं मानसिक नेमात येतं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून गीतेमध्ये मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्मविनिग्रह यावर ज्ञानोबारांनी उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे. संशयरहित होऊन मनस्वरूप स्थितीत राहणं, शुद्धपणानं असणं, मीठ पाण्याशी एकरूप होतं तसं मनपणा टाकून आत्मस्थितीला प्राप्त होणं, हे मानसिक नेमात येतात. आणि अशा प्रकारे कायिक, वाचिक आणि मानसिक असे शास्त्रीय 3 नियम असून तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कायिक नियम सांगितले. होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हाची माझाने मैदान, हाची माझाने पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करी. हाची माझाने होईन भिकारी पंढरीचा वारकरी. तुकोबारायांचा जन्म वारकरी कुळात झाला होता. अर्थात पंढरीची वारी त्यांच्या घराण्यात मूळचीच होती. पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत सर्वांना पंढरीची वारी प्रिय होती. ज्ञानोबाराय ज्ञानियांचे शिरोमणी खरे, पण त्यांनी आपली आवड सांगताना असं म्हटलेलं आहे, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा नेहिन गुरी, पंढरपुरा नेहिन गुरी. पांडुरंगी मनरंगने, पांडुरंगी मनरंगने. पंढरपुरा नेहिन गुरी, पंढरपुरा नेहिन गुरी. पांडुरंगी पांडुरंगी विठ्ठल 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 विठ्ठल.
पंढरपुरा नेनगुढे. जशी नामदेवरायांची आवड, ज्ञानोबारायांची आवड, तशी नामदेवरायांची आवड. आवडे जे जीवा ते पंढरे उभे, पुंडलिका लोभे राहावले. जनाबाईंनी सुद्धा आपला अनुभव याच पद्धतीनं मांडला. सेना महाराज मात्र सगळ्यांना निमंत्रण देतात. सेना म्हणे चला जाऊ तया ठाया, पांडुरंग सखया भेटावया. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतायत, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. आता शंका अशी की सगळ्यांनी पंढरीचा महिमा का वर्णन करावा? याचं कारण सर्वांचा मायबाप पंढरपूरला आहे म्हणून. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की मी पंढरपूरला जाईल आणि आपल्या माहेराला भेटेन. भेटेन माहेरा आपुलिया, माहेरा बोलिया, जाईल गे माये तया पंढरपुरा, जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. नामदेवराय सुद्धा म्हणतात, नामा म्हणे संत जनाचे माहेर, गाता मनोहर गोड वाटे. जनाबाईंनी आपला अनुभव सांगितला. आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माय झाली. तात्पर्य, व्यवहारामध्ये आईची भूमिका आईच करते, बापाची भूमिका बापच करतो. कारण मुलाला शिकवण्याकरता लागणारा जो काही खर्च येईल तो बाप सहज करू शकेल, पण त्याला जर भूक लागली तर दूध पाजायचं काम बापाला शक्य नाही. परमार्थामध्ये पांडुरंगानं आईचीही भूमिका करावी आणि बापाचीही भूमिका करावी. म्हणून अनेक ठिकाणी त्याला हाक मारताना विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, आई म्हणूनच भगवंताला हाक मारलेली आहे. म्हणून माहेर पंढरी, त्याच्याकरता सगळ्या संतांनी पंढरीचं वर्णन केलं. दुसरी गोष्ट अशी की शास्त्र पुराणाचा धांडोळा घेतला असता पंढरीसारखं दुसरं तीर्थ जगामध्ये नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, त्रिभुवनी थोर क्षेत्र पैसार, विठ्ठल उच्चार भीमातिरी. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याच पद्धतीनं सांगावं की चारही वेद विवादती, पुराणे साक्ष देती, एक पंढरी वैकुंठ. नामदेवराय तर असं म्हणतायत, ऐसा तीर्थ कोणी दाखवा सुलाभ, ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ, ऐसे तीर्थ येथे समारंभ हरिकथेचा, येथे समारंभ हरिकथेचा, येथे समारंभ तुकोबाराय सुद्धा म्हणतायत, पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. म्हणून सर्व संतांनी पंढरीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. तिसरं कारण असं, सुखाची प्राप्ती त्या भगवंताला पाहिल्याबरोबर होत असते. नामदेवराय सुद्धा म्हणतात, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. एवढंच नाही, ज्ञानोबारायांनी म्हणावं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तसं तुकोबाराय म्हणतायत, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. चौथं कारण असं की जन्म मरणाची येरझार पंढरीला थांबली जाते. नामदेवरायांनी सांगितलं, जन्मोजन्मीची या पातका दरारा, चुके येरझारा एके खेपे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही एकदा पंढरपूरला जा, तयाची घरी यमनये.
तेव्हा महाराजांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला की मी पंढरपूरला गेलो पण पुन्हा जन्माला आलो नाही. तुका पंढरीस गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीस गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. पाचवं कारण असं की सर्व तीर्थ केल्याचं फळ चंद्रभागा नदी डोळ्यानं नुसती जरी पाहिली तरी मिळतात. पद्मपुराणामध्ये उत्तरखंडामध्ये अनेक तीर्थांचं वर्णन आलेलं आहे. साबरमती तीर्थ, कपी तीर्थ, विकीर्ण तीर्थ, हिरण्यसंगम तीर्थ, ब्रह्मतीर्थ, मकी तीर्थ अशी अनेक तीर्थ आहेत. महाभारताच्या वनपर्वामध्ये धौम्य ऋषींनी कोणी कोणत्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर काय फळ मिळतं याचे वर्णन केलेलं आहे. एकनाथी भागवताच्या 29व्या अध्यायात नाथबाबांनी प्रयाग, पंचवटी, बद्रिकाश्रम, नैमिषारण्य अशा अनेक तीर्थांचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा ही सगळी तीर्थ केल्याचं फळ जर कशामध्ये असेल तर फक्त चंद्रभागा नदी डोळ्यानं जरी पाहिली तरी मिळते. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, किंवा अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा. सहावं कारण जर कोणतं असेल तर जीवनात कळत नकळत अगणित अशी पापं घडली जातात आणि पंढरीला गेल्यानंतर ही पापं नाहीशी होत असतात. म्हणून अवघे जेने पापनाशे ते हे असे पंढरी, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि ते जरी आपल्याला शक्य झालं नाही तरी नुसतं वाचेनं आपण पंढरी पंढरी असं जरी म्हटलं तरी सगळी पापं नाहीशी होतात. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, विठ्ठल 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 विठ्ठल. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. नामदेवराय सुद्धा म्हणतायत की महापाप राशी तीही केल्या होळी, वाजविली टाळी विठ्ठल नामे. नाथ महाराजांचं म्हणणं याच पद्धतीनं. आणि म्हणून सगळ्यांनी पंढरीचं महात्म्य वर्णन केलं. सातवं कारण असं की पंढरीला जाणाऱ्याला मोक्ष तर मिळतोच पण तो स्वतः दुसऱ्याला मोक्ष देण्या इतका समर्थ होतो असं तुकोबाराय एका ठिकाणी सांगतायत. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. ह्या सर्व कारणामुळे पंढरी इतर सर्व क्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज म्हणतात मी वेळ प्रसंगी भिकारी होईल परंतु पंढरीचा वारकरी होईल. मनुष्यानं पंढरपूरला जावं
पण वारकरी होऊन जावं. ज्याप्रमाणे बाईनं संसार करावा पण त्याच्या नावानं गळ्यात मंगळसूत्र असावं, कपाळाला कुंकू असावं, त्याप्रमाणे पंढरपूरला जावं पण त्याच्या नावाची माळ घालून जावं. वारकरी झाला तर सर्व संतांचा लाडका होतो. धन्य कुळ धन्य जन्म जयासी पंढरीचा नेम. पंढरीची वारी जयाची एक कुळी त्याची पाय धुळी लागो मज. नामदेवराय सांगतात ज्याच्या कुळामध्ये अखंड पंढरीची वारी आहे त्याच्या पायाची धूळ मला लागावी. या सगळ्या कारणामुळं तुकोबाराय म्हणतात मी पंढरीचा वारकरी होईल. पण शंका अशी की महाराज होईन भिकारी असं का म्हणतात. संतांच्या बोलण्यात फार मोठा अर्थ असतो. त्यांचं बोलणं सूत्रबद्ध असतं. थोडक्या शब्दामध्ये फार आशय साठवलेला असतो. इथं त्यांचं म्हणणं जग रहाटीच्या विरुद्ध आहे. कारण सगळं जग श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात असताना महाराज मात्र भिकारी होईन म्हणतात, म्हणजे जग रहाटीच्या विरुद्ध आहे. मनुष्य श्रीमंत होण्यासाठी संसारात इतका अडकलेला आहे की त्याचं त्याला स्मरण नाही. विठ्ठला 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 म्हणून तो देवाकडं आला तरी वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य असंच मागतो. आज समाजामध्ये श्रीमंत असेल त्याला मान आहे, सगळेजण त्याला नमस्कार करत असतात. असं असताना महाराजांनी भिकारी होईल असं का म्हणावं ही पहिली शंका. दुसरी शंका अशी भिकारी होणं हे भूषण आहे का दूषण आहे. भिकारी न होता वारकरी होता येत नाही का. सगळा समाज श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी पूर्वीच्या श्रीमंताच्या शोचनीय अवस्थेचा विचार केलेला नाही. रावण काही कमी श्रीमंत नव्हता. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. असं जरी असलं तरी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नाही गेली. हिरण्यकश्यपूची संपत्ती काही कमी नव्हती, त्याचा शेवट काय झाला. आज जगात जी श्रीमंत माणसं आहेत त्यांना रात्रंदिवस झोप येत नाही, झोपेसाठी गोळ्या खाव्या लागतात. त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता, शांतता, समाधान कशाचाही लवलेश नाही. तुकोबाराय हे सगळं जाणत असल्यामुळं ते श्रीमंत होण्याच्या भानगडीतच पडले नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तिसरी गोष्ट अशी की तुकोबाराय भिकेला उत्तेजन देणारे नव्हते. भिकेचं अन्न वाईट परिणाम करणार आहे म्हणून भिकेला निंद ठरलेतात. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने. असं असताना मग भिकारी होईल असं का म्हणतात. तर पहिली गोष्ट भिकारी कोण हे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते भीक कशाची मागतात ते पाहिलं पाहिजे. या ठिकाणचा भिकारी पोटासाठी झालेला भिकारी नाही, ती भीक कोणती याचा विचार भावार्थानंतर पाहू. महाराजांनी आपल्या जीवनातला कायिक नियम सांगितल्यानंतर महाराज दुसऱ्या चरणात वाचिक नियम सांगतायत. हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, विठोबाचे नाव, मुखी विठोबाचे नाम, हाच माझा नेम धर्म, हाच माझा नेम धर्म, विठोबाचे
महाराज म्हणतात मी सतत मुखानं विठोबाच्या नामाचा उच्चार करीन. भगवान आणि त्याचं नाम या दोघात अभेद आहे. त्याला त्याच्या नामाची आवड आहे. नाम घेतल्याबरोबर तो धावत येतो. पुराणामध्ये असणारी अनेक उदाहरणं तुकोबरायांना माहिती होती, कारण त्यांनी सर्व पुराणांचा अभ्यास केला होता. सगळी शास्त्र धुंडाळली होती, पाहिली पुराणे, धांडोळली दरुशने. उदाहरणच जर पाहायची झाली तर भक्त प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूनं एवढा छळ केला तरी तो सतत प्रभूचं नामस्मरण करीत राहिला. त्याचं फळ म्हणून भगवंताला त्याच्यासाठी नृसिंह अवतार धारण करावा लागला. दुसरं उदाहरण, भर सभेत द्रौपदीची विटंबना सुरू झाली असताना तिने भगवंताचा धावा सुरू केला. कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया. वेळ का सखया लाविया, वेळ का सखया लाविया, दीनानाथ वृंद सांभाळी आपुले, दीनानाथ वृंद सांभाळी आपुले. दीनानाथ वीर सांभाळे, दीनानाथ वीर सांभाळे. द्रौपदीनं हाका मारल्याबरोबर भगवंतानं गरुडाला मागं टाकलं. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तिसरं उदाहरण, पांडव वनवासामध्ये असताना रात्रीच्या वेळेला दुर्वास आपल्या शिष्यांसह जेवण मागण्याकरता आले. कारण दुर्योधनानं दुर्वासांना चातुर्मासामध्ये सांभाळ आणि 4 महिने सांभाळ पूर्ण झाल्यानंतर दुर्वासांनी सांगितलं, दुर्योधना माग काय पाहिजे असेल तर. दुर्योधनाची दुष्ट बुद्धी असल्यामुळं त्यानं दुर्वासांना सांगितलं, प्रभू तुम्ही आता रात्रीच्या वेळेला पांडवांकडे जेवण मागण्याकरता जा आणि जर तुम्हाला जेवण नाही मिळालं तर जो कमंडलू उचलून मला तुम्ही शाप देईल म्हणून म्हणत होता तो कमंडलू घेऊन त्यानं तुम्ही पांडवांना शाप द्या. असे दुर्वास आपल्या 60,000 शिष्यांसह आले असताना द्रौपदीनं भगवंताला हाक मारली. भगवान जेवणाचं ताट बाजूला सारून द्रौपदी करता आले. चौथं उदाहरण आहे, गजेंद्र आपल्या कुटुंबियांसह सरोवरावर क्रीडा करण्याकरता आला. मगरानं त्याचा पाय धरलेला आहे, कारण याचा आध्यात्मिक भाग असा, गजेंद्र हा जीव आहे आणि जीव हा कामी असतो. तो त्रिकुटाचल पर्वतावर राहणारा, म्हणजे जिथं काम, क्रोध आणि लोभ आहे अशा त्रिकुटाचल पर्वतावर राहणार, आपल्या कुटुंबियांसह संसार रूपी सरोवरामध्ये क्रीडा करण्याकरता तो आला. अशा वेळेला काळरूपी मगरानं त्याचा पाय धरला. त्यावेळेला आपल्याला कुणी सोडवणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्यानं भगवंताचा धावा केला. सरोवरामध्ये असणारं एक कमळाचं फूल आपल्या सोंडेनं उपटलं आणि आकाशामध्ये भिरकावून त्यानं हाक मारली, जो कोणी असेल ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके. त्याच्यासाठी भगवान धावत आले, कारण तुकोबाराय म्हणतात देवाला धीर धरवत नाही. मोहे धावे घाली पान्हा, नाम घेता पंढरी राणा. हे एक कारण आपण पाहिलं. दुसरं कारण असं आहे की देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. रामायणामध्ये प्रसंग आहे की प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले आहेत. एका आसनावर विश्वामित्र आहेत, एका आसनावर वशिष्ठ जे आहेत.
विश्वामित्र राजर्षी आहेत आणि वशिष्ठ ब्रह्मर्षी आहेत. त्यावेळेला विश्वामित्र म्हणायचे की जगामध्ये राम श्रेष्ठ आहे. वशिष्ठ म्हणायचे रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. आणि या दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेवढ्यामध्ये देवर्षी नारद त्या ठिकाणी आले. नारदांनी हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंता दरबारामध्ये उद्या आलास ना, म्हणजे सगळ्यांना नमस्कार करायचा, पण या विश्वामित्राला नमस्कार करायचा नाही. कारण यानं 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, त्याचा अहंकार त्याला आहे. हनुमंतरायांनी नारदांचं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आल्यानंतर सगळ्यांना नमस्कार केला. परंतु विश्वामित्राच्या समोर आल्यानंतर शेपटी वर केली आणि पुढे निघून गेली. 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला विश्वामित्र क्रोधानं खवळला आणि उठून उभा राहायला सांगितलं, राम, भर दरबारामध्ये एका यत्किंचित माकडानं माझा अपमान करावा. गुरु या नात्यानं मी तुला आज्ञा करतो की उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध तुझ्याच हातून झाला पाहिजे. आता गुरुची आज्ञा म्हणून देवालाही मान्य करावं लागलं. हनुमंतराय घाबरले. ज्यानं रावणाला मारलं तो मला मारण्याकरता उद्या येणार. नारदांचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं, पण नारदांनी सांगितलं काळजी करू नका. गोल रिंगण तयार केलं, त्याच्यामध्ये हनुमंतराय बसले. जय सियाराम जय सियाराम म्हणून जयघोष सुरू केला. प्रभू रामचंद्रांनी जेवढे जेवढे बाण सोडले तेवढे रिंगणापर्यंत आले, पण आतमध्ये येऊ शकले नाही. ब्रह्मास्त्र सोडून पाहिलं. शेवटी सूर्यास्त झाला आणि सूर्यास्त झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी शस्त्र खाली ठेवलं. भगवंतानं शस्त्र ठेवलेलं पाहिल्याबरोबर हनुमंतराय उठून उभे राहिले. प्रभू रामचंद्रांनी कडकडून मिठी मारली. त्याला प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हनुमंता, मी प्रत्यक्ष स्वतः तुला मारण्याकरता आलो असतानाही तू मेला नाहीस, याचं कारण? हनुमंतरायांनी सांगितलं की देवा, तुम्ही मार्चला नापास झाला होता तर परत ऑक्टोबरला का बसला? विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतायत की हा माझा नेम धर्म आहे, मुखी विठोबाचे नाम. तिसरा नेम तुकोबरांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितले. हे समाजी उपासना, हे समाजी उपासना, हे समाजी उपासना, हे समाजी उपासना. लागेल संतांच्या चरण, हाती माझा नेम, हाती माझा नेम. हीच माझी उपासना, लागेन संतांच्या चरणा. संत सेवेशिवाय भगवत भजनाचा नेम टिकत नाही. पारमार्थिक क्षेत्रामध्ये संत सेवेला फार महत्वाचं स्थान आहे. कारण पारमार्थिक सातत्य टिकवायचं असेल तर संत संगत करावी लागते. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. याचं कारण असं, संगती संगदोषा. जशी संगत असते तशी पंगत मिळत असते. चोराच्या संगतीमध्ये मनुष्य चोरीच करणार, संतांच्या संगतीमध्ये परमार्थ घडला जातो. तुकोबरायांनी अनेक ठिकाणी संत संगतीची अपेक्षा केलेली आहे. महाराज म्हणतात, मला मुक्ती नाही मिळाली तरी चालेल, संपत्ती नाही मिळाली तरी चालेल, परंतु मला संतांचा संग दे. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. एवढंच नाही, ज्ञानोबरांनी सुद्धा सांगितलं, आकळावा श्रीपती येणे पंथे, संतांचे
संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे पदेने पंथे संतांच्या संगतीमध्ये नित्य हरिकथा श्रवण गायन इत्यादी होत असल्यामुळं अंतकरणामध्ये मल विक्षेप हे सगळे दोष नष्ट होतात. भगवत भक्तीचा त्याच्यामध्ये पूर्ण उदय होत असतो. आणि म्हणून रामायणामध्ये शबरीला सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांनी भक्तीचे 9 प्रकार सांगत असताना प्रथम भगती संतन कर संगा, पहिली भक्ती म्हणजे संतांचा सहवास ही सांगितलेली आहे. तुकोबाराय म्हणतात ही खरी माझी उपासना आहे. संतांपेक्षा संतांच्या पायाला महत्वाचं स्थान अनेक ठिकाणी वर्णन आलेलं पाहायला सापडेल. संताची पायी हा माझा विश्वास, किंवा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या संतांच्या पायाची धूळ जरी आपल्याला लागली वासनेचे बीज जळून जाय. म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांची सेवा करणं ही माझी खरी भोळी सेवा आहे असं शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम, हाची माझा नेम हाची माझा नेम. हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा, माझा नेम धर्म, हाची माझा नेम तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. शंका अशी की भिकारी कुणाला म्हणावं. भिकाऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. काही खरोखर भिकारी असतात, त्यांचे आई वडील वारलेले असतात, बायको नसते, मुलं नसतात, कुठं कामधंदा मिळत नाही. अशा वेळेला भीक मागण्याशिवाय गत्यंतर नसतं, हा खरा भिकारी. काही असून भिकारी, बंगला असतो, शेतीवाडी असते, बायका मुलं असतात, मोठा व्यापार असतो, पण तरी जो येईल त्याला म्हणत असतात माझ्याकडं काही नाही, हा श्रीमंत भिकारी समजावं. विठ्ठला विठ्ठला शंकराचार्यांनी विचारलं को वाय दरिद्री. दरिद्री कुणाला म्हणावं तर ज्याची तृष्णा विशाल असते त्याला.
मग तुकोबरांनी भीक मागितली कशाची? ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. कानोबाराय म्हणतात करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनिया आस. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हा बोली पुरे वेडी वापुरी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. नाही विचारला भिकारण्या मुला करा क्षमा